अखेर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। शिखर बँकेने 442 कोटींच्या कर्जापोटी केलेली जप्तीची कारवाई मागे घेण्यात आलेली आहे। थोड्या वेळात साखर कारखान्याच्या गोदामाला लावलेलं हे सील आता निघणार आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुनील, अभिजित पाटील यांच्यासाठी हा एक खूप मोठा दिलासा आहे, काय नेमकी याबद्दलची माहिती? अभिजित पाटीलच नाही तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे जवळपास 30 ते 35 हजार सभासदांसाठी हा एक खूप मोठा दिलासा आहे। या कारखान्यावर पूर्वीच्या संचालक मंडळांनी जवळपास 442 कोटीचं कर्ज केलं होतं आणि या कर्जाच्या तारखा 2021 पासून चालू होत्या। मात्र पैसे न भरता आल्यामुळे या कारखान्याला काही दिवसापूर्वी सील लावण्यात आलं होतं। अभिजित पाटील हे शरद पवारांच्या अतिशय निकटवर्ती असे म्हणून ओळखले जात होते आणि ज्या वेळेला कारखान्याला सील लागलं त्यावेळेला कारखाना वाचवायचा का राजकारण या ह्याच्यात त्यांनी कारखाना वाचवायचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती आणि त्यांनी मदतीची हाक दिली होती। त्यावेळेला फडणवीसांनी सकारात्मक त्यांच्याबाबत भूमिका घेऊन त्यांचा जो कारखान्याची जप्तीची कारवाई होती त्याला मागे घ्यायला लावलेली आहे। त्यामुळे आता थोड्या वेळात सील निघणार आहे आणि यासाठी अभिजित पाटील हे 5 तारखेला दुपारी 1 वाजता त्यांनी फडणवीसांना निमंत्रण दिलं होतं आणि आता ते माढा आणि सोलापूर लोकसभेसाठी कारखान्याच्या ह्याच्यावर कार्यक्षेत्रावर 1 वाजता फडणवीसांची सभा घेणार आहेत। त्यामुळे माढा आणि सोलापूर लोकसभेचं गणित परत एकदा बदलणार आहेत। अभिजित पाटील यांची सर्व ताकद आता भाजपच्या मागे आलेली आहे आणि याचा फायदा माढ्याचे लोकसभेचे उमेदवार खासदार रणजित निंबाळकर आणि सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांना नक्की होणार आहे। अजिंक्य, ठीक आहे सुनील, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।